श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. इच्छा ही अग्नीसारखी असते. खाद्याने तिची भूक तृप्त न होता उलट वाढत जाते. समर्थ म्हणाले, हा भाग प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकाला एक प्रकारे एक इच्छा असते. ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर बघा, प्रत्यक्षात मनाला सुद्धा वेगळंच वाटतं. आपल्या देहाला सुद्धा वेगळंच वाटतं. का? कारण ती इच्छा पूर्ण झाली नाही. मग कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही. कुठलंही तुम्ही काम करा, परंतु ती इच्छा जर पूर्ण झाली नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु खाद्याने तिची भूक तृप्त न होता उलट वाढत जाते. आता तुम्हाला भूक लागलेली आहे. आता भूक लागता क्षणी बघा, प्रत्यक्षात आपण किचनमध्ये फेऱ्या मारतो. जेवण झालं आहे का, काय खायला आहे का, आपण पाहतो की नाही. काय असेल तर बघा, जर उत्तम प्रकारे आपल्याला खायला मिळालं, मन तृप्त होतं, मन समाधानी होतं. पण घरात सुद्धा काही खायला नसेल तर बघा, आपण घरात हॉलमधून बेडरूममध्ये, बेडरूममधून हॉलमध्ये अशा सतत फेऱ्या मारतो. त्याने काय होणार आहे? शरीराला थकवा जाणवेल, पण इच्छा पूर्ण झालेली नाही, मन तृप्त झालेलं नाही. तसंच बाहेर आजूबाजूला जर पाहायला गेलो तर अनेक दुकानं आहेत. आपली इच्छा असते, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, परंतु खिशामध्ये पैसा नाही आहे. बरोबर की नाही? दुकानामध्ये अनेक वस्तू, अनेक गोष्टी पाहायला मिळतात. खायची खूप इच्छा आहे, परंतु पैसा कुठेतरी आपल्याला कमी पडतोय. मग का मन लागत नाहीये? का इच्छा अपूर्ण राहिली? समर्थ म्हणाले, आपलं मन समाधानी तृप्त केव्हा होईल? जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल. आता ही इच्छा ही अग्नीसारखी आहे. म्हणजे काय? आता बघा, जेव्हा भूक लागते ना बघा आपल्याला, तेव्हा पोटामध्ये बघा पूर्णपणे आग होते की मला काहीतरी आता खायला पाहिजे. तहान लागली की बघा, घसा कोरडा पडतो, तोंड पूर्णपणे सुकतं, असं वाटतं कुठेतरी पाणी लगेच प्यायला हवं. मग प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, इच्छा म्हणजे मनातली हाव आणि अपेक्षा. जसं अग्नीमध्ये आपण जितकं इंधन टाकतो तशी ती अधिक भडकत जाते. बरोबर ना? मग तसंच माणसाच्या इच्छा पूर्ण झाल्या की ते काही कमी नाही होत, उलट कमी न होता आणखी उलट वाढतात. कारण त्याला वाटतं की माझ्या या इच्छा पूर्ण झाल्या, आता पुढच्या इच्छा या पूर्ण होणार, म्हणजे अजून इच्छा वाढत जातात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी पूर्ण झाली की तिसरी निर्माण करत राहतात. त्यामुळे आयुष्य संपतं, परंतु इच्छा मात्र कधीच संपत नाही. समर्थ म्हणाले, इच्छा बघा प्रत्यक्षात जर आपल्याला संयम आणि समाधान शिकवत असतो. समर्थ म्हणाले, जी तुझी मागणी असेल, पुरवठा करणारा सद्गुरू साक्षात आहे. परंतु जर आपण सतत नवीन इच्छा निर्माण करत राहिलो तर कधीच आनंद मिळत नाही. प्रत्येक वेळेला जर आपण नवनवीन इच्छा करायला गेलो, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ते तुझ्या आयुष्यात नसेल, नशिबात नसेल, तर नवीन कल्पना, नवीन योजना, नवीन इच्छा पूर्ण बघा निर्माण करत राहिल्यास तर त्या पूर्ण होतील का? नाही होणार. मग खरं सुख कशामध्ये आहे हे ओळखता आलं पाहिजे. मग खरं सुख हे आपल्या गरजांमध्ये. आपल्या गरजा कुठल्या? आपण शिकलो ना, अन्न, वस्त्र, निवारा. परंतु आपल्या इच्छा कशा असतात माहिती आहे? अंथरुणापेक्षा बाहेर. म्हणजे काय? अंथरूण असेल तेवढंच पाय पसरावेत ना, परंतु आपले पाय अंथरुणाच्या बाहेर जातात. मग विचार करा, मग समाधान कसं प्राप्त होईल? खरं सुख हे आपल्या गरजांमध्येच आहे. जेवढं तुला प्राप्त झालंय ना, त्यामध्येच बघा,
आपल्याकडे 100 रुपये आहेत. विचार जर केला ना, त्या 100 रुपयामध्येच आपल्याला खर्च करायचा आहे. आणि खर्च करून बघा, उद्याच्यासाठी आपल्याला ते पैसे ठेवायचे आहेत, बाकीचे पैसे. परंतु आपल्या इतक्या गरजा वाढल्यात ना, आपल्या इतकी इच्छा झाली आहे ना, की आपण आपले 100 रुपये संपवून आपण लोकांकडून सुद्धा पैसे मागतो आणि बघा ती वस्तू आपण विकत घेतो आणि खात असतो. मग का होतं? आपल्याला वाटतं ना, अरे आपल्याला पैसे पुन्हा त्याला द्यायचे आहेत. मग कष्ट करून आपण त्यांचे पैसे देतो. मग आपल्याकडे परत काहीच राहत नाही आहे. म्हणून खरं सुख हे आपल्या गरजांमध्ये समाधान मानण्यात आहे, नुसत्या इच्छांमध्ये नाही आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक राजा होता. तो खूप श्रीमंत होता. पण त्याला अजून संपत्ती हवी होती. इतकं सारं असूनही मन भरत नव्हतं. अजून संपत्ती हवी. एके दिवशी एक साधू त्याला म्हणाला, तुला जेवढं चालून जाईल ना, बघा प्रत्यक्षात जेवढं तू चालशील ना, तेवढी जमीन मी तुला देईन. आता विचार करा, जेवढं चालून जाईल तेवढी जमीन मी देईन. राजा आनंदाने नाचायला लागला आणि बघा प्रत्यक्षात चालायला सुद्धा लागला. जास्तीत जास्त जमीन मिळवण्यासाठी तो सतत चालत राहिला. राजा कधी खुर्ची सोडत नव्हता, परंतु एका साधूने सांगितल्यानंतर ती खुर्ची सोडून जेवढं जास्तीत जास्त चालता येईल तेवढा तो चालत राहिला. का? कारण तेवढी जमीन त्याला प्राप्त होईल. शेवटी चालत असताना तो राजा थकला आणि थकल्यानंतर तिथल्या तिथे त्या जमिनीवर कोसळला. शेवटी त्याला फक्त त्याच्या बघा दफनासाठी लागणारी थोडीशी जमीनच मिळाली ना. काय घेऊन गेलो? विचार करा. इच्छा इथेच राहिली. आपला देह या पृथ्वीतलावर जन्माला आला. जन्माला आल्यानंतर प्रत्येक वेळेला बघा आयुष्यात अनेक इच्छा असतात. आयुष्य संपतो, इच्छा मात्र आपल्या अपुऱ्या राहतात. मग विचार केला, अति इच्छा माणसाला नाशाकडेच घेऊन जात असते. मग नाश कशामध्ये आहे? समाधान आणि मर्यादा ठेवली तरच जीवन सुखी आणि शांत राहते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या अपेक्षा वाढता कामा नये. आपल्या मनामध्ये हाव अजिबात येता कामा नये. कारण इच्छा प्रत्येकाला असते की मला सर्व प्राप्त व्हावं, परंतु नाहीये. इच्छा पूर्ण झाल्या की बघा मनुष्य देह आनंदाने उड्या मारत राहतो. परंतु एखाद्या वेळी जर इच्छा पूर्ण झाली नाही ना, मग त्या व्यक्तीला राग येतं. आपल्याला असं वाटतं ना, माझी इच्छा आहे माझ्याकडे 4 व्हीलर असावी, कारण बाजूच्या वाल्यांनी घेतली. आता माझ्या मनात काय झाली? इच्छा निर्माण झाली. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, त्यांचे कर्म बघा आणि आपले कर्म यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं, आपण आपल्या कर्माचं फळ अजून उपभोगतोय. बघा विचार करा. कारण का? आपलं अंथरूण पाहून पाय पसरावे तशातलं गत झाली. आपण त्या अंथरुणाच्या बाहेरच पाय टाकून बसलेलो आहोत. लोकांचे पैसे आपण घेतलेले आहेत, बरोबर की नाही? ते अजून आपल्याला फेडायचे आहेत, तेव्हाच ती आपल्याकडे गाडी येईल ना. म्हणून एक इच्छा जेव्हा पूर्ण होईल ना, तेव्हा आपल्या देहाने शांत राहिलं पाहिजे. परंतु तिथल्या तिथं जर आपण दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा काय करत असतो? नियोजन करत असतो. मग अशा वेळेला त्या इच्छा आपल्या आयुष्यभर कधी संपणार नाही. म्हणून इच्छा व्यक्त करत असताना, कुठली इच्छा मनामध्ये येत असताना, काय आपण देवाकडे मागत असतो, काय आपण देवाकडे मागणी करतो, हे आपल्यालाच माहीत नसतं, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात ही इच्छा ही अग्नीसारखी आहे.
पोटामध्ये जशी भूक लागते तशी इच्छा आपल्या मनाला मध्ये बघा सतत जाणवत राहते. मग आपली भूक, आपल्या भुकेमध्ये प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, जर आपण तृप्त होत नसू, समाधानी राहत नसू, मग उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, इच्छा ही अग्नीसारखी असते, परंतु खाद्याने तिची भूक तृप्त न होता उलट वाढत जाते. जय जय रघुवीर समर्थ.